तालुका तालीम संघाच्या वतीनं मनापासून आभार. इथली गर्दी कमी करा. थांबा जरा 1 मिनिट गर्दी बसून घ्या. 1 मिनिट धैर्यशील काळे साहेब पैलवा कुस्ती निकाली करावी लागणार. दिलीप अप्पा काटे बारामती तालुका तालीम संघाचे खजिनदार हे दोन्ही मान्यवर पंच म्हणून लाभलेले. मंजित खत्री हात वर करे पैलवानजी आणि सर्व परिचित हात वरती करा. सिकंदर शेख आणि सगळ्यांनी दोघांसाठी टाळ्या करा. अमोलाबा बंद यांच्याकडून विजय पैलवानला 501 रुपयाचं बक्षीस. आयुष नाना शेमडे यांनी पुन्हा एकदा माझ्यासाठी बक्षीस दिलेला 100 रुपयाचा मी आपला आभारी आहे. कुस्ती चालू झाली. शांतता आणि स्तब्धता. 2 मानवी वाक्य एकमेकांसमोर गुरगुरायला लागलेले. थेट प्रेक्षेपण चालू आहे एबीसी केबल नेटवर्कवर आणि अनेक इलेक्ट्रिक मीडियाचे अनेक मान्यवर मंडळी आलेले आहेत. त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. नाना पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस विजय होणाऱ्या पैलवानसाठी. दोन्ही हातानं एका हाताची पकड घेतलेली. एक वेळेस सगळ्यांनी बजरंगबलीचा जय जयकार करायचा. आज शनिवार नोंद घ्या. सगळ्यांनी मोठ्यानं जय जयकार करायचा. बोला बजरंगबली की. आवाज नाही हात वरती पाहिजे. जो हात वर करणार नाही, जो आरोळी देणार नाही, जय जयकार करणार नाही त्याला पुढल्या जन्मी मारुतीराय झीपच देणार नाही, हातही देणार नाही. बसा वरड तुम्हाला. बोला बजरंगबली की. बोला बजरंगबली की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. भारत माता की. दुमदुमलं बारामतीचं शारदा प्रांगण दुमदुमून गेलेलं आहे. हे कसाबा ही किमी आहे. माननीय श्री योगेंद्र दादा पवार आणि बारामती तालुका तालीम संघाची पैलवान महेश दादा देवकाते यांनी विजय होणाऱ्या पैलवानला 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेला. आरिफ शेठ बागवा दिलशाद कोल्ड्रिंकचे सर्व उपस्थित झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे. आरिफ शेठ बागवा. संतोष शेठ टाटिया यांनी सुद्धा विजय होणाऱ्या पैलवानला 500 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेला. हो राहुल बनकर सर SP पतसंस्था यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस विजय होणाऱ्या पैलवानला. हात चाला लागलेले सिकंदरचे आणि कब्जा घेतात फुरमले सर, प्रवीण ठावरे सर आणि प्रशांत भागवा सगळ्याच कुस्तीशौकीनांचं मनापासून आभार मानतो. आपण अत्यंत शांततेने मैदान हे पाहिलं. तुमच्यामुळे मैदान यशस्वी पार पडलेलं आहे. हजारोच्या साक्षीमुळं नोंद घ्या. मानेवर हाताचा कट ठेवलेला सिकंदर शेखनं मगाशी सांगितलं 38 वर्षांनी गदा मिळून दिली गंगावेश तालमीला. विश्वादादांचा आवडता पठ्ठा आहे तो. 2 कुस्तीचे दिग्गज बारामती तालुका तालीम संघाचे खजिनदार दिलीप अप्पा काटे आणि एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवान धैर्यशील काळे साहेब. एक चाक लावतोय. पंचाचा निर्णय अखेरचा राहणार. तोंड बंद ठेवा. डोळे कान उघडे असू द्या. यातून प्रेरणा घ्या आणि आपण संकल्प करा इथून जाताना आपल्याही घरात असा एक तयार करायचा पैलवा. पैलवा मर्दुकीचं प्रतीक आणि पुरुषार्थाचं प्रतीक म्हणजे कुस्ती. अनादिकालापासून चालत आलेला खेळ म्हणजे कुस्ती. रामायण महाभारत जैन धर्म बायबल कुराण यामध्ये सापडते तिचं नाव कुस्ती. बाहेर कोणी म्हणू का धर पकड उचल कोण जाते का त्याच्या मदतीला. बाहेरून सांगणारे खूप झाले. वस्तात नाही झाले. त्याला कपचा घेतलेला
सिकंदर शेख ना मोहोळचा पोरगा भावी पहिला आता सोडून दिली म्हणा, पण भावाचंही लक्ष आहे त्याच्या. मंजित कमीचा नाही, तोही तेवढा हुशार आणि बुद्धिमानी पैलवान. सागरभाऊ देवकर यांच्याकडून विजय होणाऱ्या पैलवानला 1000चं बक्षीस ते देणारा. आयुष नाना शेंबडे यांच्याकडून विजय होणाऱ्या पैलवानला 501 रुपयाचं बक्षीस. बंद फिरते राहते बारामतीचं शारदा प्रांगण खचाखच भरलेला. 26 तारखेला निमगाव घेतलेला या कुस्त्या बघायला. गणेश यात्रेचं मैदान. गणेश जगताप आणि बालारपीची कुस्ती 1 नंबरला. योगेंद्र दादा त्या राजू आवळेची एक कुस्ती लावत होता. माया मच्छिंद्र MM खरोखर माय सिस्टीम सगळं काम तुमचं 1 नंबर झालेला. दुर्लभ नागे, दुर्लभ भैया प्रत्येक वर्षी नागे बंधू चांगलं काम करतात. आमचा आवाज बारामती तालुक्यात पोहोचवतात, घराघरात पोहोचवतात. दुर्लभ भैया आम्ही आपल्या मनापासून आभारी. आणि आवाज की दुनिया नागे बंधू. आपली कुस्ती युट्यूब चॅनलचे सर्व ज्योतिराम कुंभा उपस्थित आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. अमोल मधले युट्यूब चॅनलला ही मैदान लाईव्ह आहे. नोंद घ्या. मानेवर घुटणा ठेवलेला 90-95 किलोचा बोजा मंजितच्या मानेवर बसलेला आहे. आता आपल्या मानेवर एवढा बोजा बसल्यावर काय होईल विचार करा. दिवसात चांदण्या दिसतील. आणि शिंगवाले बसा मामा बसा, तोंडाला तरी लावत जावं. पोलीस डिपार्टमेंटचंही खरोखर कौतुक आहे, त्यांचंही मोठं योगदान आहे. या कुस्तीनं 4-5 DYSP दिलेले. सगळ्याला माहिती आहे, सांगायची काय बार गरज नाही. मैदान बनवलेलं सुंदर सुंदर तयार केलेला महादेव गायकवाड आणि त्यांच्या सहकार्याने सुंदर मैदान तयार केलेला. दादांनी योगेंद्र दादांनी आता मनावर घेतलेला आहे. पुढच्या वर्षी राजू आवळेची कुस्ती आपण लावूया, या वर्षी काही नको. रोहन भैया गायकवाड 26 तारखेला पुढल्या 26 फेब्रुवारीला इथं मैदान होणार आहे. पप्पू रागपसरे, सचिन भोसले त्यांचे सगळे सहकारी सांगतायत सगळ्यांनी कुस्त्या बघायला या. नाना पाटलांच्या वाढदिवसानिमित्तानं मैदान त्यांनी आयोजित केलेलं आहे. मनोज भोसले त्यांचा सगळा मित्रपरिवार, नितीन खोरदा पैलवान समोर बसून कुस्त्या पाहायला आलेला आहे. आणि आपली कुस्ती युट्यूब चॅनलवरती जुन्या कुस्त्या पहा. पंचाचा निर्णय. वा 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 वा. टाळ्या 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 टाळ्या. पंचाचा निर्णय. टाळ्या पाहिजे टाळ्या. खालून पाय पकडला मंजितनं आणि
कुस्ती घेऊन या नागेसाहेब आणि निवेदा यांच्याकडून आपलं मनपूर्वक आभार.